नमस्कार, मी आशुतोष पाटील आणि जय महाराष्ट्राच्या न्यूजरूममध्ये विशेष मुलाखतीसाठी विशेष पाहुणे आलेत. महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षातलं एक लोकप्रिय नाव, चर्चेतला चेहरा, राज्याचं नेतृत्व केलेला नेता आणि आपल्या मनमोकळ्या स्वभावासाठी आणि ग्रामीण रांगड्या शैलीमध्ये थेट उत्तर देणारा नेता अशी ज्यांची ओळख आहे, रावसाहेब दानवे पाटील. सर, स्वागत जय महाराष्ट्राच्या आमच्या न्यूजरूममध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली की महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? बघा, आम्ही 3 पक्ष मिळून एकत्र निवडणूक लढलो. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी. निवडणुकीनंतर 1-2 दिवस असे असतात की जे कार्यकर्ते आनंद व्यक्त करतात त्यात सामील व्हावं लागतं निवडून आलेल्या आमदाराला. 1-2 दिवस त्याच्यात जातात. त्यानंतर प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या आमदाराची एक बैठक बोलवतो. त्या बैठकी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली, त्यांनी आपला नेता निवडला. शिवसेनेची बैठक झाली, त्यांनी आपला नेता निवडला. भारतीय जनता पक्षाची बैठक बाकी, ती आता 1-2 दिवसात बैठक होईल. आमचा नेता निवडला जाईल आणि नेता निवडल्याच्या नंतर तिघंजणं एकत्र मिळून चर्चा करतील. श्रेष्ठीकडे सगळेजण जाऊन आले, काही संकेत श्रेष्ठींना दिलेत आणि मला असं वाटतं की 5 तारखेच्या दरम्यान नवीन मुख्यमंत्र्याची निवड होणं अपेक्षित आहे. तुमचे नेते देवेंद्र फडणवीस हेच असणार? हे बघा, 3 पक्ष 3 नेत्यांना मानणार आहेत. अजितदादाला राष्ट्रवादी मानती, एकनाथराव शिंदेला शिवसेना मानती आणि भारतीय जनता पार्टीचे अर्थात नेते देवेंद्र फडणवीस आहे. हे 3 नेते 3 पक्षाचे नेते आहेत आणि आमचं नेतृत्व तर देवेंद्र फडणवीसच आहेत. आणि त्यामुळं राज्यामध्ये चॅनलला एवढी चिंता वाटू लागली भाजपची की आता तुमचा नेता कोण. आमची स्क्रिप्ट लिहून तयार आहे. बरं, आमचं नाव कोण आहे, काय हे सगळं तयार आहे. पण एखाद्या चांगल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एखादी टिप्पणी जर तयार असली तर जोपर्यंत बॉसचा शिक्का बसत नाही तोपर्यंत ती टिप्पणीमध्ये काय लिहिलं हे बाहेर निघत. कारण चांगलं कॉर्पोरेट ऑफिस असेल तर आणि असंच आयऱ्या गैऱ्याचं असेल तर ते खालचा कारकून टिप्पणी तयार झाल्याबरोबर बाहेर जाऊन सांगतो असं झालं, असं झालं, असं झालं. आमचं सगळं तयार आहे. पण जोपर्यंत बॉसचा शिक्का होत नाही तोपर्यंत ते नाव जाहीर होत नाही. एवढाच फरक आहे, बाकीच्यापेक्षा बाकी काही नाही असं मला वाटतं. अमावस्येमुळे अडले का? अमावस्या पौर्णिमा मानणारापैकी भाजप नाही आहे. भाजप राजकारणासाठी करतो, त्यामुळं अशा काही गोष्टीमुळं आम्ही अडलो असं नाही आहे. हे जे यश तुम्हाला मिळालं निवडणुकीत, भरघोस यश मिळालं, विक्रमी यश मिळालं, तुमच्या मते महत्त्वाची 2-3 कारणं काय आहेत? हे बघा, 2019ला या राज्यातल्या जनतेने भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला जनादेश दिला आणि उद्धव ठाकरेंनी 3 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की माझे सारे रस्ते मोकळे आहेत, मी कुठेही जाऊ शकतो. आणि ते गेले. असंघाशी संगत केली, अनैसर्गिक एक सरकार जन्माला घातलं आणि 2.5 वर्ष कारभार केला. त्यानंतर त्यांचं तुटलं ना आमचं तुटलं. 2.5 वर्ष आम्ही केला. 2.5 वर्ष उद्धव ठाकरेचा कारभार आणि 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचा कारभार, या दोन्ही कारभाराची या राज्यातल्या जनतेनं तुलना केली. मी चॅलेंज देतो कोणत्याही नेत्यांना त्यांच्या की 2.5 वर्षात उद्धव ठाकरे साहेबांनी हे 4 कामं केलेत या राज्यातल्या शेतकऱ्यासाठी, उद्योगासाठी, महिलांसाठी, युवासाठी. हे जर एकदा दाखवून द्या, बॅनर लावा त्या 4 कामाचे. आणि त्यांनी जे केलं नाही त्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाने जे कामं केले त्याला लोक प्रभावित झाले. गेले अनेक वर्ष आमची विजेची बिलं बाकी होते आणि ते आमच्या आजोबापासूनचे होते. कारण तो काळ असा होता, तो पिरियड असा होता की आमच्या शेतीमध्ये निघणारा माल, आमचा घर संसार चालवून बाकीचे व्यवहार करून जो काही पैसा आम्हाला बिल भरायला उरला पाहिजे होता तो पैसा आम्हाला उरत नव्हता, म्हणून आमची बिलं बाकी होते. आजोबाचं वडिलाकडं आलं, वडिलाची थकबाकी आता मुलाकडं आली. 3 पिढ्यापासून बिलं बाकी होते. हे बिल आमच्या सरकारनं आल्या मागचं जे बिल आहे ते तर पूर्णपणानं माफ नाही केलं. आपल्या बजेटमधून पैसे काढले आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला दिले, पैसे भरलेत आणि पुढचं वर्षभर 5 वर्ष आम्ही तुम्हाला बिल मागणार नाही. केवढा मोठा रिलीफ दिला शेतकऱ्याला.
का शेतकरी तुम्हाला मतदान नाही करणार? एक. दुसरा मुद्दा झाला की शेतीसाठी सगळ्यात जास्त बजेट जर कोणा दिलं असेल या देशात तर ते नरेंद्र मोदीनं दिलं आहे आणि ते राज्यात आमच्या सरकारनं दिलं आहे. मागेल त्याला सोलार पंप देण्याची घोषणा आमच्या सरकारनं केली. 90% सबसिडीवर मागेल त्याला ऑनलाईन जा, वशिलाची गरज नाही. आणि त्या सगळ्यांना ऑनलाईन जाऊन सोलार पंप दिले 90% सबसिडीवर. रात्रंदिवस वीज, ज्या विजेसाठी लोक तडफडत होते, रात्रीची बारीत द्यायला जावं लागत होतं. सालदार राहत होता पण बोली करतो मी रात्री बारी जाणार नाही. जीव धोक्यात कोण घालणार? जीव धोक्यात कोण घालणार आहे? मग आता किती रिलीफ मिळालं मोठं की 90% सबसिडी जर आम्हाला पंप मिळाला. आम्ही ज्वारी, बाजरी, मक्का आणि कापूस विकून पंप विकत आणत होतो. आज तो सरकार देऊ राहिला. म्हणजे आज आमचं उत्पन्नाचं साधन वाढलं आहे. सरकारची गुंतवणूक झाली शेतीमध्ये. महिलांना 3 सिलेंडर मोफत देऊ राहिलो. आणि लाडकी बहिणा योजना जी आणली, एका महिलेच्या हातात दर महिन्याला 1,500 रुपये पडते. आपले छोटे मुलं असतात, त्यांना काही गरज पडते, घरी कोणी कुटुंबातला प्रमुख नसल्याच्या बाद जर महिलेच्या हातात महिन्याला जर 1,500 पडत असेल आणि 2 महिला असतील 3,000 जर त्यांच्या येत असेल तर त्यांच्या संसारामध्ये सुद्धा त्या पैशाचा उपयोग होऊ राहिला. म्हणजे या सरकारनं शेतीमध्ये गुंतवणूक केली आणि संसार चालवण्यात मदत केली. अधिक विजेचं बिल माफ केलं, 3 सिलेंडर मोफत दिले. हे मी निर्णय सांगतो, असे निर्णय सांगा ना उद्धव ठाकरेंना. आणि मग निवडून येण्याचे जे खरे फॅक्टर आहेत आमचे ते हेत. आणि जनमत आमच्या बाजूनं आलं. पण आता जे चाललं आहे राज्यातलं राजकारण तुम्ही पोरले. आता EVMवर संशय आहे. आता EVMवर संशय. मला सांगा, पहिल्यांदा 2004ला अटलजीच्या काळामध्ये EVMचा वापर झाला. जर 2004ला EVMचा वापर झाला आणि जर तो धोक्याचा असता तर आम्ही कशाला वापरलं असतं? आणि वापर झाला, आमचा पराभव झाला 2004ला. आम्हाला तर वाटतं का आमचं सरकार येणार आहे आता. नाही, तुम्ही मॅनेज करता असा आरोप मग आम्ही तेव्हा का नाही मॅनेज केलं? जर आम्हाला मॅनेजच करणं येतं तर 2004ला जेव्हा सुरुवातीला 543 मतदारसंघात वापरलं तेव्हा का नाही मॅनेज करता आलं? लोकांचा विश्वास बसावा म्हणून मुद्दाम तुम्ही हरता आणि मुद्दाम तुम्ही नंतर हवं तेव्हा जिंकता. अरे राजकारणात एकदा हरलं तर दुसऱ्यांदा जिंकणं अवघड आहे मालक. एकदा हरता एकदा जिंकता, तो काय गोट्याचा खेळ आहे काय राजकारणातला? हां, हरियाणा आम्ही हिमाचल आम्ही हरलो तेव्हा EVM खराब नव्हते. कर्नाटक आम्ही हरलो तेव्हा EVM खराब नव्हते का? हां, लोकसभा आम्ही हरलो तेव्हा EVM खराब नव्हते का? मी स्वतः हरलो, मी कधी मागणी केली का EVM चौकशी करा म्हणून? हे जिंकले तर EVM चांगलं, हे हरले तर EVM खराब. मग आता मला सांगा, वायनाडमध्ये मॅडम जिंकल्या, तिथं काही EVM सेटिंग केलं का त्यांनी? रोहित पवार जिंकले, काही EVM हे केलं का त्यांनी? मला सांगा, हे कशासाठी चाललं जाऊन माहिती आहे का? पराभवानंतर आपले कार्यकर्ते सैरावैरा पळू नये, दुसऱ्या पक्षात जाऊ नये, आपलं नेतृत्व शाबूत राहावं म्हणून आम्ही जसेच तसेच आहे. आमचा करिश्मा कायम आहे. कार्यकर्त्यांनो, इकडे तिकडे जाऊ नका. EVMमुळं घोटाळा झाला, EVM नसतं तर आपण जिंकलो असतो. त्याच्यासाठी कार्यकर्त्याला सांभाळण्यासाठी EVMवर आरोप ठेवणं झाला, दुसरं काही नाही याच्यामध्ये. तर EVM जर का त्यांनी काढलं नाही तर कार्यकर्ते 6 महिन्यामध्ये जिकडे तिकडे जातील. कार्यकर्ते सैरावर जातील, प्रश्नच नाही. तुम्ही पुन्हा खेचताय. त्यांना माहिती आहे की आता यांच्याकडे जर पाहिलं तर हे काही आता पुढचं राजकारण. तुम्ही पुन्हा फोडणार? आम्ही नाही फोडणार. आम्ही मागेही नाही फोडले. त्यांच्यात बेबना होतो. आणि राजकारणात जर कोणी आम्हाला मदत करू इच्छित असेल तर ती मदत घेणं हे राजकारणातला गुणधर्म आहे. त्यांनी नाही घेतले का मदती कोणाचे? त्यांनी पक्ष नाही फोडत का कोणाचे? काय काँग्रेसना सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना जनता दल फोडलं नाहीत का? शरद पवार कसे मुख्यमंत्री झालेत? भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा घेतला शरद पवारने. उत्तमराव पाटील आमचे त्या काळामध्ये होते. यशवंतराव चव्हाणाला धोका दिला आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. आणि आम्हाला सांगताय का की तुम्ही पक्ष फोडला म्हणून? तुम्ही पक्ष फोडले आणि मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंना काय केलं? उद्धव ठाकरेंना ज्या लोकांनी जनादेश दिला, भारतीय जनता पार्टी शिवसेनेला 165-67 आमदार आमचे निवडून आले आणि आम्हाला सोडलं का? ते पक्ष फोडण्याचा भाग नाही का तो एक? हे काही नाही आहे. याशी सगळे तोंड खरकटे आहेत. ही नावं आम्हाला ठेवू राहिलेत. आता महाराष्ट्राच्या जनतेला ना कधी कधी असं वाटतं की आपण निवडणुकीपूर्वी मत कोणाला देतो आणि निवडणूक झाल्यानंतर तो जातो भलतीकडेच. ही लोकांच्या मध्ये जी भावना निर्माण झाली त्याला तुम्ही कसं फेस करा? हे बघा, हे भाजपमध्ये नाही घडलं. भाजप निवडून आल्याच्या नंतर जर बहुमत नसेल तर विरोधी पक्षात बसला. जनता पार्टीच्या काळामध्ये सुद्धा तेच झालं. भारतीय जनता पार्टीच्या काळात सुद्धा तेच झालं. अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री होते. फक्त एक मत कमी पडलं होतं आणि त्यांनी सांगितलं की बाजार में घोडे बहुत है लेकिन खरीदार कोई नहीं है. एक खासदार लागत होता
पण आम्ही नाही घेतला. त्यांचं वाक्य लक्षात घ्या, बाजार में घोडे बहुत है लेकिन खरीदार कोई नहीं है, आओ सब मिलकर सरकार चलाएंगे. कोणी आलं नाही, पण आम्ही एक खासदार खरेदी नाही केला. भारतीय जनता पार्टीनं कधीही असं नाही केलं. हां, तुमचं तुटलं ना आमचं तुटलं, तुमचं जर जमत नसेल ना आमच्याकडे जर आले असेल तर आम्ही सरकार बनवले. पण आम्ही असा प्रकार केला नाही काँग्रेससारखा आणि राष्ट्रवादीसारखा. आम्ही आमच्या लाईननं राहिलो. आत्ता बी लाईन आमची क्लिअर आहे. तुमच्याकडे आता तुम्ही तिघंजण आहात, शिवाय आणखीनही तुम्हाला समोर येतील. सगळ्या मित्रांचा तुम्हाला सन्मान ठेवायला लागेल. अजितदादा आहेत, एकनाथ शिंदे आहेत. सन्मान ठेवणार म्हणजे कसा ठेवणार? सन्मान ठेवणार म्हणजे कसा ठेवणार? आता आहे बघा, आम्ही संख्याबळ असतानासुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेला केलं, सन्मानाला केलं. अजितदादा म्हणले मला घ्या, मी यायला तयार आहे, उपमुख्यमंत्रीपद द्या. आम्ही त्यांना दिलं आहे उपमुख्यमंत्री. आमचा सेकंड रोल होता सरकारमधला. आत्ता सरकारनं ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आकडे आमच्या बाजूने आहेत. हा आकड्याचा खेळ आहे. जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी. समजलं ना? जितनी दर 6 आमदारांच्या मागे एक मंत्रीपद वगैरे असं काही ते ठरलंय? सूत्र ठरलं नाही, पण जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी. ज्याची संख्या जास्त त्याचे मंत्री जादा, ज्याची संख्या त्याच्यानंतरला त्याचे मंत्री त्याच्यापेक्षा थोडे कमी, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी. संख्येवर अवलंबून गणित असतील. मुख्यमंत्रीपद 5 वर्षासाठी एकाकडे राहणार की अर्ध अर्ध वाटून घेणार? प्रश्न पहिला आहे, हे काही रावसाहेब दानवे ठरवत नाही. जी कोणी अथॉरिटी ते ठरवतील, आणि जे ठरवून ते तुम्हाला सांगू आम्ही. महाराष्ट्रामध्ये निवडणुका आधी मनोज जरांगे पाटीलनी एक प्रचंड मोठं वादळ निर्माण केलं. गेले 1.5 वर्षांपासून आपण पाहतोय मराठा आंदोलन, मराठ्यांचा विषय असेल, आरक्षणाचा विषय असेल, निवडणुका झाल्या. आता यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी तुमची काय रणनीती आहे? तुम्ही काय आश्वासन देणार भारतीय या जनता मंचावर? पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, स्पष्ट भूमिका आहे. ही माझी बी भूमिका आहे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. पण आरक्षण देत असताना फक्त कोणाचं कमी करून आम्हाला देणं नाही. आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं स्वतंत्र आरक्षण दे, ही आमची मागणी आहे. आणि ते आरक्षण आम्ही दिलं होतं, ते हायकोर्टात टिकवलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सत्तांतर झालं, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने त्याला फाईट करायला पाहिजे होता. एक निष्णात वकिलाची फौज निर्माण करायला पाहिजे होती आणि सुप्रीम कोर्टात आर्ग्युमेंट करायला पाहिजे होती. झालं नसल्यामुळं ते आरक्षण टिकलं नाही. आज आमचं असं मत आहे की आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते आत्ता जे 10% दिलं आहे त्याचा फायदा तर आमच्या लोकांना भेटूच राहिला. पण आरक्षण मिळालं पाहिजे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचा हार का झाला तुम्हाला माहिती आहे का? की आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणतो ते फक्त, पण ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे असं हे कधीच म्हणले नाही. आणि जनतेनं लक्षात आलं की अरे हे खोटे आहेत, हे खोटं बोलत आहेत. यांनी म्हणलं पाहिजे जे रंगेची जी मागणी ती मागणी आहे की आम्हाला तुम्ही जे आरक्षण देणार आहे ते ओबीसीतून द्या. का शरद पवार म्हणले नाही ओबीसीतून द्या? का उद्धव ठाकरे म्हणले नाही? का काँग्रेस म्हणले नाही ओबीसीतून आरक्षण द्या? मतापुरतं राजकारण करणं हे जनतेच्या लक्षात आलं, म्हणून जनतेनं आमच्या बाजूला कौल दिला आणि यांचा दारुण पराभव केला. आईकडच्या नातेवाईकांना देखील तुम्ही त्याच्यामध्ये वंशावळीमध्ये जोडा, ही जी मागणी, या मागणीवर मनोज जरांगे बरेच दिवस अडून बसले होते. याच्यावर निर्णय होईल आता? हे बघा, बारीक बारीक खूप मुद्दे आहेत. सरसगट आरक्षण, सरसगट आरक्षण आहे 10%. मग आईकडचं बी आलं, बाबाकडचं बी आलं, मामाकडचं बी आलं, मावशाकडचं बी आलं. सरसगट असल्याच्या बाद नवीन काय आईकडचं काढणार तुम्ही मला सांगा. तुम्ही आत्ता जे 10% आमचं सरसगट आरक्षण आहे त्यात आई आली नाही का? बिलकुल आली. आली. आणि मग आईकडचं आरक्षण काय पाहिजे आता? हां, याच्यापेक्षा जास्त आरक्षण पाहिजे असेल तर ते ओबीसीतून मागतायत. ओबीसीतून जे कोणी खासदार मागच्या वेळेस निवडून गेले आम्हाला पराभूत करून, ते तरी मागू राहिलेत का की ओबीसीतून आरक्षण द्या म्हणून? का नाही जाहीरनाम्यात टाकलं ओबीसीतून आरक्षण द्या म्हणून? एक आपण पाहतोय की म्हणजे मराठवाड्यातलं चित्र मी सांगतो की ओबीसी आणि मराठा ह्याच्यामध्ये एक प्रकारची भिंत निर्माण झाली. ओबीसी आणि साध्या साध्या गोष्टी, व्यवहारातल्या गोष्टी, दुकानातून वस्तू खरेदी करताना देखील मराठा ओबीसी या जात आडव्या यायला लागल्या. हे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण जे निर्माण झालेलं आहे, हे वातावरण परत नीट करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा? ही गोष्ट खोटी आहे. असं काही मराठवाड्यातलं वातावरण खराब नाही आहे.
एकमेकाच्या दुकानातून वस्तू घेणं आणि देणं हे काही व्यवहार बंद झाले. सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया अरे, आमच्याकडे आल्या होत्या. चुकीचं आहे. एखादा माणूस एखादा माथे फिरू आला असेल आणि त्याने तुम्हाला सांगितलं असेल असं काही नाही. आत्ता या निवडणुकीत आम्हाला ओबीसी नाही मतदान केलं, आम्हाला मराठा नाही मतदान केलं, आम्हाला SC ST नाही मतदान केलं आणि इव्हन आम्हाला मुस्लिम समाजानेसुद्धा काही प्रमाणात मतदान केलं. आमचा आरोप नाही आहे, आमचं म्हणणं नाही असं की आरक्षणच्या कारणानं ओबीसीना मराठ्या दुकानात गेलं नाही, मराठा ओबीसी दुकान असं नाही. मराठवाड्यातलं वातावरण एकदम चांगलं आहे. सर्वजण गोड्या गोंधळानं राहतो आम्ही. आमच्या मराठवाड्यात असं नाही, महाराष्ट्रात असं वातावरण नाही. तुमची या निवडणुकीतली सगळ्यात गाजलेली घोषणा एक आहे, तो सेफ आहे. हां, एक आहे म्हणजे तुम्हाला कोण कोण एक हवेत आता? हे बघा, याचा अर्थ उलटा घेतात लोक. लोकसभेमध्ये आम्ही म्हणलं होतं की 400 पार, आपकी बार 400 पार. ज्या भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार होते त्यांनी 302 केलेत. ज्यांना 2चे 302 केले, तो 302 तर 400 पारचा नारा देऊ शकत नाही. आम्ही 400 पारचा नारा द्याला, त्यांनी सांगितलं 400 आले ते संविधान बदल करतील. आम्ही संविधान बदल करू. अरे, संविधानाची पायमल्ली तर यांनी केली, आणीबाणी लावली, विरोधक जेलमध्ये टाकले. तुम्ही असं चॅनल पुढे कोणाला उभं करू शकत नव्हते. वर्तमानपत्र वाचल्याशिवाय ते प्रसिद्ध होऊ शकत नव्हतं. सगळीकडे सेन्सॉर लावला होता. खरं तर अपमान संविधानाचा यांनी केला. संविधान यांनी बदललं. कॅबिनेटचे निर्णयाच्या अगोदर यांनी जाहीर केली आणीबाणी, राष्ट्रपतीच्या मोहरच्या अगोदर केली, नंतर सहाय घेतले त्यांनी. आणि आम्ही संविधान बदलू. जर संविधान बदलं आम्ही आमदार कसे होऊ, आम्ही खासदार कसे होऊ, निवडणूक कशा होतील या देशात? हुकुमशाही आणायची का? ते चाललं आहे लोकसभेमध्ये. पण लोकसभेनंतर आता एक हे तर सेफ आहे हा जो नारा आम्ही दिला, तसाच अर्थ आता चुकीचा घेतला जाईल. एक हे तर सेफ म्हणजे या देशामधली जी एकी आहे ती कायम ठेवा. जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची युद्ध सुरू आहेत. तुम्ही अमेरिकेमध्ये काय झालं पहा, रशियामध्ये काय झालं पहा, श्रीलंकेचं काय झालं पहा, हिंदू मुस्लिम वोट बँकेचं राजकारण झालं नाही. याला हिंदू मुस्लिमचा शब्द काँग्रेसने जोडला. एक हे तो सेफ आहे. अरे, आमच्या देशातले लोक एक असले आणि एकत्रितरित्या जर एका पक्ष सरकारला या राज्यात किंवा देशात, तर आम्ही सेफ आहे. जगाच्या पाठीवर आमची लोकशाही. पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परदेशातले शत्रूंसमोर आपण एक आहे हे म्हणणं कसं काय पटतं? महाराष्ट्र हे सगळ्यात एक चांगलं राज्य या देशातलं आणि साऱ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. पण महाराष्ट्रातले लोक एक होतेच ना, त्यांना एक आहे तो सेफ आहे सांगण्यात काय अर्थ? नाही, महाराष्ट्रातले लोक एक होते म्हणजे एक असले तरी एक राहा असा नारा देणं काय चुकीचं आहे का? निवडणुकीतल्या प्रत्येक नाऱ्याचा अर्थ कोणी वेगवेगळा काढतो. एक आहे तो सेफ आहे, या एकत्र करा मतदान, आम्ही तुम्हाला सेफ ठेवू, आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ, आर्थिकदृष्ट्या सबळ करू, शेतीसाठी तरतूद जास्त ठेवू, तरुणांसाठी नवीन नवीन उद्योग काढू, नवीन नवीन इंडस्ट्री आणू, इंडस्ट्रीमध्ये उद्योग निर्माण होतील आणि तुम्हाला नोकऱ्या मिळतील, हा त्याचा अर्थ आहे. निश्चितच. संध्याकाळी 6 नंतर मतदार वाढले, संध्याकाळी 5 ते 6 मध्ये संख्या वाढली, वारंवार विरोधी पक्ष आक्षेप घेतोय, आता EVMच्या विरोधात तक्रारी येत आहेत. EVMच्या विरोधात तक्रारी येत आहेत ना, मी सांगितलं आहे आपल्याला. दोष EVMचा नाही आहे, डोक्याचाच दोष आहे. हे जिंकले तेव्हा तक्रार नाही, आम्ही जिंकलो तेव्हा तक्रार आहे. पण 6 नंतर 5ची टक्केवारी आणि 6% एवढा तफावत. हे लक्षात घ्या. लोकसभेचा काढा ना. लोकसभेला रात्री 10 वाजेपर्यंत मतदान चालेल. माझ्या मतदारसंघामध्ये रात्री 8:30ला आणि 9ला मतदान संपलं आहे. काय असतात लोक, कामगार वर्ग असतो, कामावर जातो, सकाळी रांगा असतात, दुपारी गॅप असतो. आणि मग ज्याला काही कामावर जायचं तो कामावून येतो आणि जी रेषा मारलेली असते त्या लोकांना पाठ झाला. आता आहे पाठ झालं की आपण थोडं जर अगोदर गेलो 10 मिनटं, रेषेच्या आत जर गेलो तर किती वाजेपर्यंत मतदान चालतं. ही प्रचलित पद्धत आहे. हे कारणं आहेत हारांचे. मी सांगितलं की यांना जर असं वाटलं की या पक्षाची हार झाली, या नेत्याचा करिश्मा खतम झाला, याच्या पाठीमागे राहून काही फायदा नाही, म्हणून आपला नेतृत्वाचा करिश्मा कायम आहे, आपण चांगले आहोत हे दाखवण्यासाठी कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नये म्हणून त्यांनी चालवलेलं हे EVMच्या खिलाफचं कारस्थान आहे. आणि आत्ताही तुम्हाला सांगतो, लिहून घ्या, बाबा आढावांनी उपोषण केलं, आत्ताच मागे घेतलं. बाबा आढावांनी जे उपोषण केलं, हे उपोषण बाबाच्या वयाच्या प्रमाणात खरं तर योग्य झालं की त्यांनी ते उपोषण मागं घेतलं. पण यांना ते निमित्त केलं आहे आता बाबाचं यांनी. आता महाराष्ट्रावर हे काहीतरी मोहीम करणारे EVMच्या विरोधात त्यांनी आता उपोषण करायला सुचवलं आहे. मला असं वाटतं की ज्या पहिल्या वायनाडमध्ये ह्या जिंकल्यात ना. बरं रावसाहेब, साधा प्रश्न, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या म्हटलं तर पुढच्या वेळेस तर तुमची मान्यता आहे?
हे निवडणूक आयोगाचं काम आहे, सरकारचं धोरण नाही आहे साहेब ते. हे आमचं नाही आहे. निवडणुका वेळेला महत्त्व आहे. मी स्वतः खासदारकीची आमदारकीची निवडणूक बॅलेटवर लढलो. आज सकाळी 8ला काउंटिंग सुरू झाली, दुसऱ्या दिवशी 2 वाजता संपत होती काउंटिंग. रात्र आणि दिवस चालायची. का त्या टायमाला घोटाळे होत नव्हते काय? कमी वेळेत चांगले रिझल्ट पटपट लागाव आणि वेळेची बचत व्हावी. व्हीव्हीपॅट आहे ना, आहे ना. आणि मला हे सांगा, जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं, व्हीव्हीपॅट आहे ना, तुम्ही बटन दाबल्याच्या नंतर तुमचं मतदान कोणाला गेलं स्लिप दिसते. हे दिसते स्लिप. असं असताना सुद्धा ऑब्जेक्शन आहे. यांचीच मागणी होती, ही स्लिप काढायला यांचीच मागणी होती, ही भाजपची मागणी नव्हती. यांनी सांगितलं आमचा याच्यावर भरोसा नाही, आम्ही कोणाला मतदान करतो हे दिसलं पाहिजे. मग व्हीव्हीपॅट लावलं आणि व्हीव्हीपॅट लावलं. आत्ता मी पाहिलं, स्वतः पाहिलं मी बटन दाबल्यावर माझं मतदान हे कमळाच्या फुलावर गेलं. मग यांना कमळाचं फुल दिसलं नाही का? यांनी नाव वाचायला पाहिजे का यांनी? हां. शेवटचा प्रश्न घेतो. 1-2 मुद्दे आहेत. आता संपूर्ण लाडकी बहीण योजना तुमची यशस्वी झाली. आता मंत्रिमंडळात तुमच्या पक्षात किती लाडक्या बहिणींना मंत्रिपद मिळणार? हे बघा, अजून आमचा मुख्यमंत्री कोण आणि कधी याचा निर्णय होऊ द्या. मला बोलवा 5 तारखेनंतर. मी सांगेल आपल्याला किती लाडक्या बहिणी आहे आमच्याजवळ. इथं लिंगावर आधारित काही मंत्रिमंडळात घेतल्या जात नाही. गुणवत्तेवर आधारित, पक्षाच्या कामावर आधारित आणि त्यांच्या मागच्या कामकाजावर आधारित जरूर महिलांना भारतीय जनता पार्टीमध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळेल किंवा एकूण मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळेल याचं मी तुम्हाला खात्री देतो. बरं. नक्कीच महिला आमच्या मंत्रिमंडळात राहतील. तर मग 3 पक्षापैकी कोण राहील हे आत्ता सांगणं कठीण आहे. म्हणजे अजून मुख्यमंत्री कोण तेही ठरलेलं नाही आहे. अजून मुख्यमंत्रीनंतर बाकी मंत्र्यांचं वाटप कसं काय होणार तेही ठरलेलं नाही आहे. 5 तारखेला शपथविधी होईल ते तरी ठरले. मी काय सांगितलं, आपलं 5 तारखेपर्यंत आमचे विषय संपून जातील. अच्छा. आणि त्याच्यानंतर आता पुढच्या गोष्टीची आम्ही वाट पाहिजे. येस. राज्याला एक स्थिर सरकार आता मिळालेलं आहे. स्थिर आम्ही नाही देणार, जनतेने दिलं स्थिर सरकार. राज्याला स्थिर सरकार तर जनतेने देऊन टाकलं. त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. आता आमची जबाबदारी पुढं. महापालिकांच्या अनेक निवडणुका थांबलेल्या होत्या वेगवेगळ्या कारणास्तव. लोकांना प्रतीक्षा आता पुढच्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुका मेमध्ये मार्च एप्रिल मेमध्ये होतील. कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून हे इलेक्शन कोर्टाच्या निर्णयामुळे अडले. पुन्हा काही नवीन पक्षांची समीकरणं, नवीन काही फोडाफोडीची चिन्ह आहेत. आम्ही नाही फोडणार कोणाला. मग हे 6 महिने टिकत नाही. बघा तुम्ही, हे त्यांचे कार्यकर्ते टिकावं म्हणून यांनी EVMच्या विरोधात उघडलेली ही मोहीम आहे. पाहूया आपल्या आता नवीन राज्याला कोण मुख्यमंत्री मिळतोय त्याचं उत्तर तुम्ही आज दिलं नाही. आता काही दिवस थांबायला लागते. पण रावसाहेब, एक मनमोकळ्या गप्पा झाल्या. तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा. जय महाराष्ट्रावर ताज्या बातम्यांचा ओघ आपण असाच पाहत राहू. माझे सहकारी तुमच्यासोबत जोडले आहेत. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक.